हॅलो, तर मी सांगणार आहे डॉक्युमेंट व कसे अपलोड करायचे आहेत तुम्हाला. तर लिंकला क्लिक करताच लॉग इन पेज ओपन होईल. लॉग इन पेजच्या बाजूला तुम्हाला रजिस्टर ऑप्शन दिसेल, त्याला क्लिक करा. रजिस्टर ऑप्शनला क्लिक केल्यावर तुम्हाला रजिस्टर ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमचे आडनाव, स्वतःचे नाव आणि तुमच्या वडिलांचे नाव अशा एक फॉर्मॅट दिलेल्याप्रमाणे तुम्हाला ते टाकणं आहे. त्याला टाकताच तुम्हाला एकदा व्हेरीफाय करायचं आहे की तुम्ही बरोबर टाकलेलं आहे का. त्या फॉर्मॅटच्या हिशेबानेच तुम्ही नाव टाका, कारण ते त्या फॉर्मॅटनी सेव्ह होणार. तुम्ही जर चुकीचं नाव टाकलं तर ते नीट दिसणार नाही आणि ते मोजलं जाणार नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे तुम्ही फॉर्मॅट तपासून पहा. मग खाली ईमेल आहे, तर ईमेल जो तुम्ही वापरत आहात तो ईमेल तुम्ही टाकायचा आहे. तो ईमेल चेंज नाही होणार आणि तुम्हाला तो परत वापरताही येणार नाही. जर तुम्ही चुकीचा मेल टाकला आहे तरी तुम्ही एकदा चेक करून पहा. मग खाली तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे, जो की 8 अंकी असणार. 8 नंबर असू शकतात किंवा 8 अल्फाबेट असू शकतात किंवा दोन्हीही कंबाईन असू शकतात. जर तुम्ही 8 अंकापेक्षा कमी टाकला तर तो तुम्हाला एक एरर देईल. तो एरर अवॉइड करण्यासाठी तुम्ही 8 अंकी पासवर्ड किंवा त्याच्यापेक्षा जास्त टाकू शकता, पण शक्यतो 8 अंकीच टाका. मग क्रिएट अकाउंट करा. क्रिएट अकाउंट केल्यावर तुम्ही डायरेक्ट तुमच्या डॅशबोर्डवर जाणार. डॅशबोर्डवर तुम्हाला अपडेट नेम दिसेल, त्याला क्लिक केल्यावर तुम्हाला एक फॉर्म येईल. त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या सरनेमला टाकायचं आहे, तुमच्या नावाला टाकायचं आहे, तुमच्या फादरच्या नावाला टाकायचं आहे आणि एकदा बघायचं आहे की त्या हिशोबाने बरोबर टाकलेलं आहे का. मग खाली तुम्हाला अपडेट बटन दिसेल, त्याला क्लिक केलं की तुम्ही अपडेट करू शकता. हे तुम्ही कितीही वेळा करू शकता. खाली तुम्हाला रिफ्रेश नावाचं एक बटन दिसेल लेफ्ट साईडला, त्याला तुम्हाला 2 वेळा क्लिक करायचे, जेणे की तुमचं जे अपडेट केलेलं आहे ते रिफ्रेश होईल. मग खाली तुम्हाला अपलोडचं बटन दिसेल. तुम्हाला टोटल 6 अपलोड करायचे आहेत. तर तुम्हाला प्रत्येक ह्याच्या अपलोडवरती क्लिक करून तुम्हाला एक फाईल अपलोड करायची आहे. जो फॉर्मॅट तुम्हाला कॉलेजमधून दिला जाईल त्या हिशेबाने तुम्हाला सगळ्या 6 फाईली अपलोड करायच्या आहेत, एक करून सगळ्या. आणि मग तुम्हाला ते चेक करायचे आहेत की बरोबर आहेत का. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा तुम्ही सगळ्या फाईल अपलोड करणार, तिथे खाली तुम्हाला एक बटन दिसेल जे की आहे सेव्ह चेंजेसचं. तुम्हाला त्या बटनला क्लिक करायचं आहे. त्या बटनला क्लिक केल्यावर तुमचे सगळे चेंजेस सेव्ह होतील आणि मग तुम्हाला ज्या फाईली तुम्ही सेव्ह केलेल्या आहेत किंवा अपलोड केलेल्या आहेत त्या तुम्हाला क्लिअरली दिसतील की तुम्ही कोणतं डॉक्युमेंट कुठं अपलोड केलं आहे. जर समजा तुम्ही चुकून एक डॉक्युमेंट वर खाली टाकला असेल तर तुम्ही तो डॉक्युमेंट रिप्लेस बटननी तो चेंज करू शकता. किंवा जर तुम्हाला कॉलेज थ्रू सांगितलं की हा डॉक्युमेंट नीट आला नाही आहे, तर तुम्ही त्याचा फोटो परत काढून तुम्ही रिप्लेसच्या बटनला क्लिक करून त्याला रिप्लेस करू शकता. रिप्लेस केल्यावर तुम्हाला परत सेव्ह चेंजेसच्या बटनला क्लिक करायचं आहे, जे की तुम्ही चेंजेस करणार ते सेव्ह होतील. जेव्हा ते सगळे चेंजेस सेव्ह होतील, तुमची प्रोसेस कंप्लीट झालेली असती आणि विषय राहतो फक्त लॉगआउटचा, जो की जर तुम्ही पासवर्ड लिहून ठेवला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही परत लॉग इन करू शकता परत लॉगआउट केल्यावर. किंवा जर तुम्ही लॉगआउट केलंच नाही तर तुमच्या ब्राउझरवरती ते चालूच राहणार. तुमचा ब्राउझरवरून तुम्ही कधी लॉगआउट नाही होणार. जेव्हा पण तुम्ही लिंक ओपन करणार तुम्ही लॉग इन ऑटोमॅटिकली होणार. त्यामुळे तुम्हाला त्याची टेन्शन घ्यायची गरज नाही पडणार.